नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबद्दल शासनाने अतिशय महत्त्वाचे असे परिपत्रक जारी केलेले आहे आणि ज्या परिपत्रकानुसार अर्जाची छाननी सुरू आहे आणि या महिलांचा हप्ता बंद होणार आहे। तर कोणत्या महिलांचा हप्ता बंद होणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा। तर महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक जारी केलेले आहे। त्यानुसार कोणत्या महिला ह्या अपात्र असतील ते त्यांनी सांगितलेले आहे। तर 1 नंबर नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्यांचे वय हे 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर ते अपात्र होतील। 2 वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचे वय हे 30/9/2000 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास ते अपात्र राहतील। 3 लाभार्थ्याचे वय 1/8/2025 रोजी 65 पेक्षा जास्त असले तर त्यांना अपात्र करावा। 4 लाभार्थ्याचे वयाची तपासणी करतेवेळेस त्याचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासून वयाची खात्री करावी। 5 कुटुंबात 2 पेक्षा जास्त लाभार्थी तपासणीमध्ये लाभार्थ्याचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे। शासन निर्णयान्वये एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे। तरी माननीय सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे। लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी। 6 कुटुंबात 2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे। उदाहरणार्थ एका कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2 पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होतील। 2 कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र आहे। 7 लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरील प्रमाणे निकष लागू राहतील। लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थीची तपासणी करून घ्यावी। स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थीबद्दल कोणतीही माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसली तर लाभार्थ्यास अपात्र करावे। तर हे नवीन परिपत्रक शासनाने जारी केलेले आहे। त्यानुसार आपण तपासून घ्यावे व आपण पात्र आहे का नाही हे बघून घ्यावे। तर हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।